ठीक आहे. सो बेसिकली काहीतरी की तिकडं सिलेबसमध्येच आहे ना आपल्याला मेन्शन केलेलं आहे. अगेन दोन्ही तिन्ही एक्झाम असतील. एस-बी-आय पी-ओ असेल, आय-बी-पी-एस असेल, नाबार्ड ए आणि काहीतरी की बी दोन्ही ग्रेड असतील आणि एल-आय-सी असेल. सगळ्याच ठिकाणी काहीतरी की एंटर इकॉनॉमी जे असेल ना त्याच्यामध्ये आपल्याला ॲज अ डॉमिनंट काहीतरी की टॉपिक आहे ना तो आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे पॉवर्टी. ओके. आता इथं प्रिलिम ॲज वेल काहीतरी की मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण इथं बघितलं ना तर क्वेश्चन बेसिकली कसे फ्रेम होतात. तर एकतर काहीतरी की बेसिकली टॉपिक काय आहे काय नाही तो एक्सप्लेन काहीतरी की करायला विचारला जातो आणि एम-सी-क्यू मध्ये काहीतरी की आउटडेटेड झालं गेलेलं म्हणजे डेफिनेशन. बरोबर. सेकंड इम्पॉर्टंट थिंग म्हणजे काय बेसिकली टाइप्स. ओके. टाइप्स ऑफ द पॉवर्टी. तर मे बी माहिती असेल ॲब्सोल्यूट पॉवर्टी आणि काहीतरी की रिलेटिव्ह पॉवर्टी. दोन इम्पॉर्टंट टाइप्स आहेत आणि त्याच्यावरती काहीतरी की बऱ्याचदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आपलीच एक्झाम नाही, अदर एक्झाममध्ये पण त्याच्यावरती प्रश्न ना तो विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अगेन इम्पॉर्टंट थर्ड नंबरचा काहीतरी की आपण त्याला म्हणून पॉईंट बनतो. तो हा की इस्टिमेशन किंवा आपण त्याला म्हणू शकतो कॅल्क्युलेशन. ओके. कॅल्क्युलेशन ऑफ पॉवर्टी. तो इंडियामध्ये काहीतरी आपण त्याला म्हणू स्टार्ट फ्रॉम द 1949 47 किंवा आफ्टर इंडिपेंडन्स बरेचसेच काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू गव्हर्नमेंट ऑफ इंडियन आहे ना एफर्ट जे ते काहीतरी की घेतले गेलेले आहेत. ओके. कशासाठी तर काहीतरी त्याचं इस्टिमेशन किंवा कॅल्क्युलेशन करण्यासाठी पॉवर्टी. आणि या ठिकाणी ना डिफरंट डिफरंट कमिटीज आपण त्याला म्हणून स्थापन केलेल्या आहेत किंवा चेअरमनशिप आहेत डिफरंट डिफरंट. फॉर एक्झाम्पल तेंडुलकर कमिटी असेल, मे बी ऐकलं असेल. रंगराजन कमिटी आहे. ओके. अलग अलग नावाचा अलग किंवा अल्हुआ नावाचा एक काहीतरी की हे आहे टास्क फोर्स आहे. ती पण एस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे. ओके. तर डिफरंट डिफरंट कमिटीज आहेत ना त्यांच्या असणाऱ्या रेकमेंडेशन. ठीक आहे. त्याच्यावरती पण प्रश्न बनतात. अगेन त्या त्या ठिकाणी काहीतरी की ती जी कमिटी आहे ना त्या कमिटीने कोणत्या बेसिसवरती काहीतरी की बेसिकली पॉवर्टीचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे किंवा रेकमेंडेशन केलेला काहीतरी की बेस असेल. ओके. रेकमेंडेशन केलेला बेस असेल. जसं आपल्याला इथं पाहायला मिळतं की हे असेल काय म्हणू आपण त्याला तेंडुलकर कमिटी. तेंडुलकर कमिटीने काय सांगितलं होतं, तर आपण त्याला म्हणू काहीतरी की ॲज अ हे फूड. फूड आहे तोच काहीतरी की बेसिकली किंवा आपण त्याला म्हणू कॅलरीज. हाच काहीतरी की इम्पॉर्टंट बेस आहे. हा व्यवहार पुढे जाऊन काहीतरी की रंगराजन कमिटीने ना हा जो बेस आहे तो काढून टाकलेला आहे. ओके. आणि अदर बाकीचे पण काहीतरी की आपण त्याला म्हणू जे इम्पॉर्टंट स्टफ्स आहेत, ते लाईफसाठी काहीतरी की इम्पॉर्टंट आहेत आणि ते जर नसेल तर व्यक्ती पुअर आहे. फॉर एक्झाम्पल काहीतरी की हेल्थ पण त्याच्यामध्ये येते आणि तुमचं एज्युकेशन पण येतं. ओके. तर अशा प्रकारे काहीतरी की इम्पॉर्टंट जे रेकमेंडेशन्स आहेत किंवा मग इथं कॅलरीचा काहीतरी की रेकमेंडेशन असेल, की किती पर्सेंटेजमध्ये कॅलरीज जर तुम्हाला मिळाल्या ना, तर तुम्ही काहीतरी की ॲज अ पुअर नाही आहे. आता हा इम्पॉर्टंट क्रायटेरिया होता सुरुवातीपासूनच आणि याच्यावरती टन्स ऑफ टाइम क्वेश्चन तिथे विचारण्यात आलेला आहे. 2400 इन कॅलरीज पर डे. जी व्यक्ती इनटेक करते ती काहीतरी की बेसिकली पुअर नाही आहे आणि त्याच्या खाली जर काहीतरी की ती इनटेक करते कॅलरी तर ती पुअर आहे. हा कॅलरी बेस होता. याच्यावरती पण खूपदा काहीतरी की प्रश्न तिथे विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. सो एस्टिमेशनमध्ये काहीतरी की त्या कमिटी त्यांचे इयर आणि त्यांच्या रेकमेंडेशन आणि पॉवर्टीसाठी काहीतरी की तिकडं ठेवला गेलेला बेस. मग तो कॅलरी बेस असेल किंवा अदर काही असणारा तिथं बेस असेल. याच्यावरती प्रश्न जे आहेत ते डॉमिनंट बनतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे मायनरच असणारा पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी की कॉजेस. हा व्यवहार इश्यूज आर स्टील गोइंग ऑन आणि इट इज रिलेव्हंट टू द टुडेज इंडिया. तर त्याच्यामुळे काहीतरी की हे पण आपल्याला तिकडे डिस्कस करणं इम्पॉर्टंट बनतं. तर डिफरंट डिफरंट काहीतरी की आपण त्याला म्हणून रिझन्स आहेत पॉवर्टीचे आणि इव्हन इनइक्युलिटी. ओके. फक्त काहीतरी की पॉवर्टी नाही तर ॲज अ इनइक्युलिटी असमानता. ओके. तर तेही थोडंसं तिथे इम्पॉर्टंट बघणं काहीतरी की आपल्याला सॉरी इम्पॉर्टंट आहे आणि बघणं तिथं काहीतरी की ॲज अ महत्त्वपूर्ण बनतं. त्याच्यानंतर पुढे 5th नंबरचा आहे तो म्हणजे काहीतरी की स्टेटस. ओके. सध्याचा पॉवर्टीचा काहीतरी की स्टेटस काय आहे इंडियामधला? इंडियामधला पण काहीतरी काय आहे वर्ल्डमधला आणि इव्हन काहीतरी की इनइक्युलिटीचा स्टेटस इंडियामध्ये काय आहे किंवा काय नाही त्या संदर्भात. ओके. आणि लास्टली व्हेरी इम्पॉर्टंट ओके तो म्हणजे काहीतरी की ॲज अ सिलेबसमध्येच मेन्शन केलेलं आहे ते म्हणजे पॉवर्टी अलायवेशन प्रोग्राम. ओके. पॉवर्टी अलायवेशन प्रोग्राम. ओके. गरिबीचं काहीतरी की आपण त्याला म्हणून तिकडे नायनाट करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आणि इव्हन काहीतरी की वर्ल्ड लेवलला काहीतरी की जे एफर्ट्स घेतलेले आहेत किंवा ज्या योजना आहेत ना त्या काहीतरी की सुरू केलेल्या आहेत ना त्या संदर्भातले प्रश्न जे आहेत ना तिकडे डॉमिनंट बनतात. ओके. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे बऱ्याचशा स्कीम आहेत. मोस्ट फेमस आणि काहीतरी की आपण त्याला म्हणू वर्ल्ड बँकने रेकग्नाइज केलेली मनरेगा. ओके. मनरेगा. महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. ओके. मनरेगा.
खूपच काहीतरी महत्त्वपूर्ण असणारी योजना आहे. अशा बऱ्याचशाच योजना आहेत त्या देखील काहीतरी इकडे बघाव्या लागतात. ओके, सो याच काहीतरी थोड्याशा फ्रेमवर्कमध्ये आपण इकडं डिस्कस करू. ठीक आहे. आलं लक्षात? बेसिकली आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल पाहायला मिळतं की पॉवर्टी इन इंडिया रिफ्लेक्ट द बोथ बेसिक डिप्रायव्हेशन ॲज वेल ॲज द वायडनिंग इनइक्वॅलिटी. आता डिस्कस करणं काय इम्पॉर्टंट म्हणतं. सो अगेन तेच आहे की एकतर काहीतरी आपण त्याला म्हणून ज्वलंत असं असणारा काहीतरी तो इश्यू आहे. अँड सेकंड थिंग काहीतरी की कॉन्स्टिट्यूशनमध्येच पॉवर्टी अलावेशन असेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू एंटर काहीतरी की तिकडे जे स्टेटचं जे नेचर आहे ना ते कसं आहे तर ॲज अ वेलफेअर आहे. त्या संदर्भात तिथे मेन्शन करून देण्यात आलेलं आहे. तर म्हणूनच पॉवर्टी अलावेशन असेल तो काहीतरी तिकडे इम्पॉर्टंट पॉईंट बनतो. ओके. तीन तीन थ्रू द ॲब्सोल्यूट पॉवर्टी. ओके, ॲज अ इम्पॉर्टंट काहीतरी की टाईप आहे पुढे जाऊन आपण ती बघूच. याच्यामध्ये बेसिकली काय असतं लॅक ऑफ इसेन्शियल फॉर द सर्व्हायवल. जगण्यासाठी काहीतरी की ज्या आवश्यक गोष्टी असतात ना त्याच्यापासून काहीतरी की जे व्यक्ती तिकडं अलुप्त असते किंवा काहीतरी की तिकडं नसतात त्याच्याकडे त्याला ॲज अ ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणलं जातं. अँड रिलेटिव्ह पॉवर्टी. ओके, रिलेटिव्ह पॉवर्टी. मग याच्यामध्ये दोन व्यक्तींचं काहीतरी की कंपॅरिझन केलं जातं की वन पर्सन हू हॅव अँड वन पर्सन हू हॅव नॉट. ओके, हॅव नॉट. आणि याच्या कंपॅरिझनमध्ये काहीतरी की जी चेक केली जाणारी पॉवर्टी असते त्याला म्हटलं त्याचं रिलेटिव्ह पॉवर्टी. ओके, रिलेटिव्ह पॉवर्टी. ठीक आहे. अँड इट इज ड्युरन बाय द फॅक्टर सच एज द लो ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी, अनएम्प्लॉयमेंट, पॉप्युलेशन प्रेशर अँड हिस्टॉरिकल काहीतरी की आपण म्हणू त्याला सोशल डिस्पॅरिटीज. तो बरेचसेच काहीतरी की इम्पॉर्टंट रिझन्स आहेत त्याच्यामुळे तिथं पॉवर्टी आणि इनइक्विलिटी जे ती काहीतरी तिकडे आपण म्हणू एमर्ज झाली गेलेली आहे किंवा काहीतरी की घडून आलेली आहे. ओके. आता इथं हिस्टॉरिकल काहीतरी की आपल्याला जो बेसिकली आपण त्याला म्हणू सोशल डिस्पॅरिटीज आहेत हे थोडेसे काहीतरी इम्पॉर्टंट बनतात. आणि इवन इवन आजचे काहीतरी की बेसिकली इंडियामधले जे डिफरंट डिफरंट स्टेट आहेत ना त्यांचं जर आपण जर स्टेटस बघितला तर त्या पाठीमागं पण आपल्याला हेच रिझन पाहायला मिळतं. ओके. आता बऱ्याचशाच नॉर्थ ईस्ट आणि काहीतरी की साऊथच्या ज्या स्टेट आहेत ना इथे आपल्याला पाहायला मिळतं की हिस्टॉरिकल पिरियडमध्ये ब्रिटिशर जिथे जिथे होते ना आणि जिथे जास्त प्रमाणात काहीतरी की एक्सप्लॉटेशन करण्यात आलेलं आहे आणि जिथं जास्त प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे ना तिथं आज आपण काहीतरी की क्लिअर कट काहीतरी की डिस्पॅरिटीज आहेत म्हणजे पाहायला शकतो किंवा बघू शकतो. ओके. आता साऊथ आणि कोस्टल जर आपण काहीतरी की स्टेट बघितला तर इथं आपल्याला पाहायला मिळते की ह्या कशा आहेत तर वेल डेव्हलप आहेत. ओके, कारण का बेसिक काहीतरी की ज्या कॉलनीज होत्या ना ब्रिटिशांच्या ते तिथं आहेत आणि एज्युकेशन पण जरी पाहिलं ना आपल्याला तर त्या ठिकाणी जास्त पाहायला मिळतं आणि ते जर आपण सेंट्रल किंवा मिडलमधल्या जर आपण काहीतरी स्टेट बघितल्या ना तर ह्या मोठ्या प्रमाणात डिप्राय झालेल्या आहेत. कारण का एकतर कॉलनीज तिकडे सेटअप झाल्या गेल्या नव्हत्या आणि सेकंड थिंग काहीतरी की आपण म्हणू एक्सप्लॉटेशन. मग आता वेस्ट बेंगॉल पाहिलं, बिहार पाहिलं आणि यूपी पाहिलं. आता इथं आपल्याला सगळ्यात क्रॉनिक अशी सिव्हिरिटी किंवा पॉवर्टी का पाहायला मिळते तर त्याच्या पाठीमागचं रिझनच आहे की सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात एक्सप्लॉटेशन आहे ना ह्या एरियाचं जास्त झालेलं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे टू कॉम्बॅट दिस द गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट द प्रोग्राम लाईक द मनरेगा, नॅशनल फूड काय म्हणू आपण काहीतरी की योजना, प्रधानमंत्री आवास योजना अँड सोशल सिक्युरिटी स्कीम टार्गेटिंग इन्कम सपोर्ट, फूड सिक्युरिटी ॲज वेल ॲज द बेसिक सर्व्हिसेस. अगेन त्याच काहीतरी की वरच्या ज्या योजना आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला हे इम्पॉर्टंट असे काहीतरी की आपण त्याला म्हणू पार्ट आहेत ना ते पाहायला मिळतात. मनरेगामध्ये इन्कम सपोर्ट आहे, नॅशनल फूड योजना असेल त्याच्यामध्ये आपल्याला फूड सिक्युरिटी पाहायला मिळते आणि पुढे काहीतरी की प्रधानमंत्री आवास योजनामध्ये बेसिक सर्व्हिस आपल्याला पाहायला मिळते. आता पुढे जाऊन अगेन आपण बघू की डिफरंट डिफरंट टाईप आहेत ना त्याच्यामध्ये पण मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी आहे जी पुढे जाऊन काहीतरी की ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी असेल आणि युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल यांच्याद्वारे काहीतरी की तिकडे तिला आणण्यात आली होती. मल्टी डायमेन्शनल म्हणजे फक्त असं नाही की तुम्हाला खाण्याची साधनं नाही आहेत तुमच्याजवळ म्हणून तुम्ही काहीतरी की गरीब आहेत. तो तिथं शेल्टर पण पाहिजे आणि काहीतरी सोबत हेल्थ पण पाहिजे आणि एज्युकेशन पण पाहिजे. आणि इव्हन त्याही जरी गोष्टी असतील तरी काहीतरी की बऱ्याचदा आपण मेंटली काहीतरी की पुअर असतो. ओके, मेंटली पुअर म्हणजे कसं की आपण त्याला म्हणू काहीतरी की लोनलीनेस. ओके, लोनलीनेस. तर तो पण बेसिकली काहीतरी की पॉवर्टीचाच टाईप आहे. ओके. सो हे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये सांगून देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. डिस्पाइट द इम्प्रुव्हमेंट रिड्युसिंग द मल्टी डायमेन्शनल डिप्रायव्हेशन रिमेन अ कोर डेव्हलपमेंटल चॅलेंज. ओके, रिमेन अ कोर डेव्हलपमेंटल चॅनल. सुसाईड बेसिकली वाढण्याचं पण रिझन काहीतरी की तेच आहे. मल्टी डायमेन्शनल काहीतरी की पॉवर्टी आपण त्याला म्हणू काहीतरी की डिप्रायव्हेशन. ठीक आहे. ज्याच्यामध्ये बेसिकली काहीतरी की माणूस लोनलीनेस काहीतरी की जास्त फील करतो आणि मोस्ट ऑफ द टाइम किंवा काहीतरी की प्रोबॅबली सुसाईडचे काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणून जे वेज आहेत ना ते मग ते अडॉप्ट केले जातात. ठीक आहे. पुढे आपण जर इथं बघितलं पॉवर्टी इन इंडिया. इट हॅज रिड्यूस सिग्निफिकंटली इन द मल्टी डायमेन्शनल फॉर्म.
Okay, multidimensional form. It extreme poverty has been remained persistently high in the last 5 years. Okay, in the last 5 years. अगेन काहीतरी तोच प्रॉब्लेम आहे. आता आपण हे लास्टच्या लेक्चरमध्ये काहीतरी डिस्कस पण केलं होतं. जास्त अमाऊंटमध्ये काहीतरी आपण ते रिड्यूस केलेलं आहे. स्टील इट इज एक्झिस्ट. अजून पण काहीतरी ती प्रेझेन्स आहे किंवा एक्झिस्ट आहे. पूर्णपणे आपण त्याला काहीतरी वाईप आउट केलेली नाहीये. ओके, अँड द शोईंग अनइवन प्रोग्रेस. आता अनइवन प्रोग्रेस होण्यापाठीमागचं रिझनच काहीतरी की हे इथं आता आपण ते बघितलं. आणि इवन पॉप्युलेशन प्रेशर, अनएम्प्लॉयमेंट आणि काहीतरी की ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी. ओके, हेच आहे. आता इथं जर आपण बघितलं कोस्टल कंट्रीज आहेत आणि काहीतरी की आपण त्याला म्हणू काही इथल्या मिडल कंट्रीज आहेत. ओके, सॉरी, स्टेट म्हणू आपण, स्टेट. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात काहीतरी की आपण तिथं म्हणू पोवर्टी काहीतरी की बेसिकली अलावेट केलेलं आहे. रिझन काहीतरी की तेच आहे तिथं. एक हिस्टॉरिकल काहीतरी की बॅकग्राऊंड सोबतच पॉप्युलेशन प्रेशर आपल्याला इथं माहिती आहे खूप जास्त आहे या ठिकाणी. अनएम्प्लॉयमेंट पण अगेन ह्या ठिकाणी जास्त आहे आणि अग्रिकल्चर काहीतरी की प्रोडक्टिव्हिटी पण हळूहळू तिकडं लो होत चाललेले. ओके, त्याच्यानंतर पुढे थोडंसं काहीतरी की आपण जर पाहिलं की बेसिक काहीतरी की तिकडे डेफिनेशन काय बनते पोवर्टीच्या संदर्भात. सो हिअर वी कॅन सी पोवर्टी. Poverty is a social condition where section of society, okay, section of society, or even we can say so, person, okay, person of society who cannot meet basic needs like food, shelter, healthcare, and education to survive his life. Okay, to survive his life. So ही बेसिक काहीतरी की आपल्याला डेफिनेशन जे आहे तिथं पाहायला मिळते. आता ऍक्च्युली जर इथं बघितलं तर काहीतरी की अशी पर्टिक्युलर कुठलीही डेफिनेशन तिथं नाहीये. हा व्यवहार वर्ल्ड बँक, ओके, वर्ल्ड बँक असेल आणि काहीतरी की युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल यांच्याद्वारे मात्र काहीतरी की ही जे डेफिनेशन आहे ती काय केलेलं आहे तिकडे आपण त्याला म्हणून काहीतरी की अडॉप्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे मोस्ट प्रोबेबली काहीतरी की ही डेफिनेशन तिकडे यूज केली जाते. बेसिकली काहीतरी की असा सोसायटीचा एक सेक्शन आहे किंवा सोसायटीमधल्या अशा व्यक्ती जे आहेत ना ज्यांना काहीतरी की त्यांच्या जीवनाचा काहीतरी की जो गुजार आहे किंवा काहीतरी की जीवन जगण्यासाठी ज्या आवश्यक किंवा एकदम सिंपल ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये फूड असेल, शेल्टर असेल, हेल्थ केअर असेल आणि एज्युकेशन असेल, हे ज्यांना काहीतरी की मिळत नाही ती व्यक्ती कोण आहे? पुअर आहे किंवा गरीब आहे. ओके, ती व्यक्ती कोण आहे? गरीब किंवा काहीतरी ॲज अ पुअर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे स्ट्रक्चरल इनइक्विलिटीज. ओके, देन स्लो employment growth and raising vulnerabilities have contributed to continued deprivation despite welfare improvements. Okay, welfare improvements. आता जसं जसं काहीतरी की आपण त्याला म्हणून वेलफेअर प्रोग्राम असतील किंवा आपण त्याला म्हणून काहीतरी त्याचं डिफरंट योजना ज्या असतील ना त्या आपण आणलेल्या आहेत. पण बेसिकली काहीतरी की आपण त्याला म्हणू स्ट्रक्चरल इनइक्युलिटीज असतील, स्लो एम्प्लॉयमेंट रेट असेल आणि काहीतरी की आपण त्याला म्हणू वल्नरेबिलिटीज असतील. आपण काहीतरी की सोबत काय होतात तिकडे वाढतात आणि त्याच्यामुळेच काहीतरी की मोठ्या प्रमाणात काहीतरी की आपण किंवा म्हणून आपण मोठा जो पॉप्युलेशन वर्ग आहे ना तो आपल्याला अजून काहीतरी की तिकडे पोवर्टीमध्ये तसंच काहीतरी की प्रकारे पाहायला मिळतो. ठीक आहे. ओके, हे झालं बेसिकली काहीतरी की डेफिनेशनच्या संदर्भात आणि ओव्हरऑल काहीतरी की बॅकग्राऊंडच्या संदर्भात. नेक्स्ट पुढे आपण जिथे बघूया पोवर्टी इन इंडिया. ओके, पोवर्टी इन इंडियन हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह. ओके, इन इंडियन हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह. थोडंसं जसं आता मी काहीतरी की सांगितलं होतं इथं आपण काहीतरी की तो पॉईंट पाहिला होता हिस्टॉरिकल सोशल काहीतरी की डिस्पॅरिटीज. ओके, किंवा हिस्ट्रीमध्ये ॲक्च्युली काहीतरी की बऱ्याचशाच अशा काही इन्सिडेंट आहेत ते झाले गेलेले आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट आहे ना तो काहीतरी की आपल्याला आज पाहायला मिळतो. ओके, त्याचा इम्पॅक्ट आहे ना आपल्याला आज पाहायला मिळतो. आता आणि हे जवळजवळ काहीतरी की सगळ्या जगामध्ये सेम आहे बरं का. पूर्ण जगामध्ये आपल्याला हे सेम पाहायला मिळतं. आता आपण जर बघितलं ज्या ज्या ठिकाणी काहीतरी म्हणजे हिस्ट्रीमध्ये असं सांगितलं जातं की जिथे जिथे ब्रिटिशर्स गेलेले आहेत ना तिथल्या तिथल्या देशांचं खूप भलं झालेलं आहे आणि आपण पण त्याच्यामध्ये येतो. सिरियसली. ओके, हां हां, सिरियसली आहे. इमॅजिन जर केलं ना जर ब्रिटिशर्स इकडे आलेच नसते ना तर खूप वाईट झालं असतं देशाचं. म्हणजे आपणही आज पण काहीतरी की बेसिकली सगळे हेच असतो आपण त्याला. आफ्रिकेत जशी कंडिशन आहे तशीच असते. ब्रिटिशर्स आले, मॉडर्न एज्युकेशन आणलं त्यांनी. ओके, मॉडर्न थिंकिंग इथं काहीतरी प्रोव्हाइड केले ना आणि सगळ्यात म्हणून बेसिक ॲम्युनिटीज आहेत म्हणजे रेल्वे असेल आणि इव्हन ही सर्व्हिस जे आपण त्याच्यासाठी प्रिपरेशन करतो हे पण त्यांनीच दिलेलं ॲक्च्युली. ओके, हा व्यवहार मोठ्या प्रमाणात काहीतरी की आपण त्याला म्हणून पोवर्टी पण ते देऊन गेलेले आहेत. ओके, सो इंडियाज पोवर्टी हॅज डीप हिस्टॉरिकल रूट्स. ओके, डीप हिस्टॉरिकल रूट्स विच वॉज शेप बाय द colonial exploitation.
ओके, कॉलोनियल एक्सप्लॉयटेशन. ठीक आहे. आता ह्या संदर्भात आपण जेवढं बोलू ना तेवढं काय म्हणू काहीतरी की कमी आहे. ठीक आहे. एक टाइम असा होता ना की बेसिक आपण त्याला म्हणू एन्शंट पिरियड असेल. एन्शंट पिरियडमध्ये पण कोणता तर आपण त्याला म्हणायचं मोरियन पिरियड. ओके, मोरियन पिरियड. त्याच्यानंतर पुढे आपण काहीतरी काय म्हणू त्याला गुप्ता पिरियड पर्यंत. ओके, गुप्ता पिरियडच्या काहीतरी थोडासा अगेन असेल, त्याला आपण म्हणतो बिफोर बिफोर गुप्ता पिरियड. ओके, मोरियन पिरियड तो काहीतरी काय आपण त्याला म्हणू बिफोर गुप्ता पिरियड. हे एन्शंटचा पिरियड झाला. ठीक आहे. याच्यानंतर पुढे ओके याच्यानंतर पुढे काहीतरी की कुशाणाज असतील आणि शकाज असतील, हा पिरियड असेल. त्याला आपण साधारणतः काय म्हणतो याचं इंडो ग्रीक पिरियड. ओके. आणि हा झाला एन्शंटचा. त्याच्यानंतर ज्यावेळेला मिडवेल पिरियडमध्ये येतो त्यावेळेला सल्तनत असेल आणि आपण त्याला म्हणू मुघल असेल. ओके. हे काही ठराविक काळ आहेत ना, ह्या काळामध्ये इंडियाचं काहीतरी की कॉल्ड ॲज अ वर्ड ऑफ गोल्ड किंवा गोल्डन स्पॅरो म्हणून देखील काहीतरी ओळखलं जातं. अँड दॅट इज अ टोटली ट्रू. ओके, हे खरंच आहे. कारण का मोरेन पिरियडमध्ये काय झालं गेलेलं आहे, अलेक्झांडरचं इन्व्हेजन झालं गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर ॲज अ रिटेलेटरी काहीतरी की चंद्रगुप्त मौर्य आहे ना तिकडे सेल्युकस निकेटरला हरवणार आहे. आजच्या साधारणतः सिरियापर्यंत. ओके. याच्यामुळे काय झालं गेलं होतं, एंटर काहीतरी की आपण त्याला म्हणू युरोपसोबत काहीतरी की भारताचा आहे ना तिथं डायरेक्टली काहीतरी की कॉन्टॅक्ट आहे एस्टॅब्लिश केला गेलेला आहे. आता कल्चरल काहीतरी की आपण त्याला म्हणू लिंक तर एस्टॅब्लिश झालीच गेली होती आणि आता तुझं स्मूथली काहीतरी की काय रन होणार आहे तर ट्रेड. ट्रेड. आणि ह्या पिरियडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की म्हणजे आपण ते इमॅजिनेशन पण करू शकत नाही. एक प्लिनी नावाचा आहे ना, ओके, प्लिनी नावाचा एक हिस्टोग्राफर आहे. तो त्यांनी ॲक्च्युली काहीतरी एक बुक लिहिली होती आणि त्या बुकमध्ये आहे ना त्यांनी सांगितलेलं आहे, अर्ज केलं होतं एंटर युरोपला, की भारतासोबतचा ट्रेड व्यापाऱ्यांना तुम्ही स्टॉप करा. ठीक आहे. भारतासोबतचा ट्रेड ट्रेड आहे ना तो तुम्ही स्टॉप करा. कारण का तो कसा आहे, आपण त्याला म्हणू काहीतरी की हे काय म्हणतो इकॉनॉमीमध्ये आपण त्याला अनसरप्लस किंवा आपण त्याला म्हणू काहीतरी की तिकडे अनइक्वल ट्रेड आहे. कारण का भारताला आपण काय देतोय गोल्ड आणि सिल्वर आणि रिटर्नमध्ये काय घेतोय मसाले. ओके, म्हणजे मसाल्याची प्राइस काय होती तर गोल्ड अँड सिल्वर होते. आणि याच्यामुळे जहाजा भरून आहे ना काय काय म्हणू आपण त्याला, तेव्हा तर जहाजं नव्हती. बेसिकली काहीतरी की गोल्ड अँड सिल्वर असलं ना ते डंप होत आहे कुठे इंडियामध्ये. ते प्लिनी काहीतरी की बोंबलणार आहे पूर्ण युरोपमध्ये जाऊन आणि त्याच्यानंतर काहीतरी की हा जो ट्रेड आहे तो थोडासा बंद झालेला आहे. ठीक आहे. हावेवर नंतर ज्यावेळेला कुशाणाज आणि काहीतरी की आपण त्याला म्हणू शकाज येणार आहेत तर त्यावेळेला पुन्हा हा ट्रेड काय होतो तिकडे रिवाईव्ह होतोय. पुन्हा चालू होणार आहे. कारण का अगेन तेच आजचं जे अफगाणिस्तान आहे ना त्या ठिकाणी कोण आहेत, कुशाणाज आहेत. कुशाणाज आणि काहीतरी की आपण त्याला म्हणू हे शकाज आहेत. ओके, ज्याला बॅक्ट्रियन किंगडम म्हटलं जातं. ठीक आहे. बॅक्ट्रियन किंगडम. आज आपण बॅक्टेरिया म्हणतो ना तोच. तो बॅक्ट्रियन किंगडम म्हणजे काय होतं, आजचा असणारा सगळा अफगाणिस्तान. त्या ठिकाणी कोण आहेत, शकाज आणि कुशाणाज आहेत. आणि हे कोण आहेत, ज्यावेळेला अलेक्झांडर आला होता आणि तो रिटर्न जाणार आहे. रिटर्न जाताना त्यांनी काय केलं होतं, त्याचे जे जनरल्स आहेत, ऑफिशियल्स आहेत, त्यांना अपॉइंट केलं होतं त्या त्या ठिकाणी की जिंकलेल्या प्रदेशावरती. पण अनफॉर्च्युनेटली बाबुलियनमध्ये जाऊन तो तिथे डेथ झाला. आता हे राहिलेले जनरल होते हे काय करणार आहेत, इंडिपेंडेंट झालेले आहेत. आणि त्यांनी स्वतःला काहीतरी की तिकडं त्या त्या ठिकाणी इंडिपेंडेंट किंगडम पण एस्टॅब्लिश केल्याने स्वतःला डिक्लेअर पण करून दिलं. कारण विचार हा केला की एवढ्या रिटर्न पाठीमागं कोण जाणार आता ग्रीकला, बरोबर की नाही. त्याच्यापेक्षा ह्या एरिया इथंच आपण काहीतरी की हे करू. ठीक आहे. मग आता झालं काय, हा जो सगळा काहीतरी की सेंट्रल एशियामधला प्रदेश असेल ना, हा सगळा यांच्या अंतर्गत आलेला आहे आणि इथून सगळ्यात इम्पॉर्टंट ट्रेड रूट कोणता जातोय, सिल्क रूट. ओके, सिल्क रूट. ठीक आहे. हा सिल्क रूट यांच्या अंतर्गत आला होता. कोणाच्या, कुशाणांच्या आणि शकाच्या. आणि इंडियासोबत त्यांचे कल्चरल टायप होते किंवा कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश झाले गेले होते. बरोबर. त्याच्यामुळे ते फर्दर कशाला बूस्ट करणार आहेत, ट्रेडला. ओके. सो अगेन काहीतरी की सेम गोल्ड आणि सिल्वर पुन्हा येणं चालू झालेलं आहे. आता पुढे हाच काहीतरी की पिरियड असेल तो पुढे एंड होणार आहे आणि मिडल इंडिया स्टार्ट होते. आणि या ठिकाणी कोण आहेत तर सुलतान असतील आणि मुघल असतील. सेम कंडिशन पुन्हा झालेली आहे. आता एंटर सेंट्रल एशियामध्ये कोण आहे तर आपण त्याला म्हणू इस्लाम आहे. ओके. आणि भारतामध्ये पण कोण आहे तर आपण त्याला म्हणू इस्लामिक पॉवर आहेत. ऑब्विसलीच आहेत. इथं काय करणार आहे ते ट्रेडला बूस्ट करणार आहेत. आणि असं म्हटलं जातं की औरंगजेबचा जो पिरियड होता ना जो लास्ट काहीतरी काय गोल्डन पिरियड आहे इंडियामधला. म्हणजे त्या पिरियडमध्ये जवळजवळ वर्ल्डचं काहीतरी की 2/3 जी डिमांड असेल ना ती कोण कंप्लीट करत होतं तर इंडिया एकटा. ओके. आणि इंडियाचा जो जीडीपी होता की आपण त्याला म्हणू काहीतरी की फॉरेन एक्सपोर्टमध्ये इंडियाचं जे प्रमाण होतं ना ते किती होतं 53%. ओके. आज आपण ते हार्डली काहीतरी की 1 or 2% बघतो. पूर्ण जगाच्या एक्सपोर्टमधलं भारताचं काहीतरी की नंबर किंवा पर्सेंटेज हे किती आहे 1 आणि किंवा 2% आहे. त्यावेळेला ते किती होतं औरंगजेबच्या पिरियडमध्ये 53%. हा व्यवहार. ब्रिटिशर्स येणार आहेत आणि हे सगळं घेऊन जाणार आहेत. ओके.
सगळ्याच्या सगळे हे घेऊन जाणार आहेत. ठीक आहे. तो त्याच्यामुळेच काय होतंय पुढे जाऊन फर्दर काहीतरी की इथल्या ज्या इंडस्ट्रीज होत्या, इथलं जे ॲग्रिकल्चर होतं ना, ते पूर्णपणे काय केलं जाणार आहे, रुईन केलं जाणार आहे. पूर्णपणे अस्तव्यस्त करून टाकलं होतं. आणि ॲक्च्युली जसं प्लिनीने तिकडे सांगितलं होतं, की इंडियासोबतचा ट्रेड बॅन करा. त्याच्यानंतर बार्बोसा नावाची एक व्यक्ती येते, जी साधारणतः कधी येणार आहे, आपण त्याला म्हणू काहीतरी की जहांगीरच्या वगैरे पिरियडमध्ये, त्याच्या पण थोडंसं अगोदर अकबरच्या पिरियडमध्ये वगैरे आले होते. बार्बोसा. ओके, बार्बोसा. हा कोण आहे? ट्रॅव्हलर आहे. ठीक आहे. आणि हा ब्रिटनमध्ये सॉरी इंडियामध्ये येणार आहे, इंडियामध्ये फिरणार आहे आणि काहीतरी की रिटर्न जाणार आहे. आणि जसा प्लिनी ओरडला होता इंडियासोबतचा ट्रेड बंद करा, तसंच हा तिकडे जाऊन काय ओरडतोय, की इंडियासोबतचा ट्रेड आहे ना पुन्हा चालू करा. कारण का? खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की इंडियामध्ये काय आहेत पैसे आहेत. आणि ह्याच्यामुळेच मग काहीतरी की एका पाठोमाग एक युरोपियन कंट्रीज आहेत ना किंवा पॉवर्स आहेत ना ते इंडियामध्ये येणार आहेत. ओके. सो हा काहीतरी की बेसिकली हिस्टॉरिकली फॅक्ट आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि जसे हे इंडियामध्ये येत आहेत, तसं इथलं असणारं हँडीक्राफ्ट काहीतरी की इंडस्ट्रीज असेल, इथलं असणारं ॲग्रिकल्चर असेल आणि आपण सोबतच काहीतरी काय म्हणू त्याला इथलं असणारा जो सगळा ट्रेड असेल, हा सगळा काय केला जाणार आहे? रुईन करून टाकणार आहे. आणि मग याच्यामुळेच काय झालं गेलेलं आहे, तुम्ही ज्या हँडमेड इंडस्ट्री होत्या त्या तुम्ही काय केल्या तिथं खराब करून टाकल्या. इथलं जे तुमचा ट्रेड असेल तो पण काय केला तुम्ही पूर्णपणे बंद करून टाकला किंवा आपण त्याला म्हणू रुईन करून टाकला. आणि त्याच्यानंतर काहीतरी की ॲग्रिकल्चर पण तुम्ही काय केलं, तुमच्या इंडस्ट्रीसाठी काहीतरी की यूज केलं. ओके. मग ह्याच्यामुळे काय झालं, इथलं ॲग्रिकल्चर पण काहीतरी की आपण त्याला म्हणू रस्त्याला गेलं. आणि अगेन आता इथलं जे पॉप्युलेशन आहे ते कुठे जाणार? मग ते कुठे गेलं? पोवर्टीमध्ये. ओके. ते कुठे गेलं? पोवर्टीमध्ये. आणि अगेन आपण डिस्कस पण केलं होतं. प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि टर्शियरी सेक्टर. ॲग्रिकल्चर जर तुमचं डेव्हलप झालं प्रॉपर, तर इथलं पॉप्युलेशन कुठे जातं? इथं जातं. म्हणजेच कुठे? इंडस्ट्रीमध्ये. इवन इथून जे कॅपिटल जनरेट झालेलं असतं ते पण कुठे जातं? इंडस्ट्रीमध्ये. म्हणून जास्त मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज डेव्हलप होतात. ठीक आहे. पण इंडियामध्ये काहीतरी की होऊनच दिलं नाही ब्रिटिशांनी. म्हणून मग मोठ्या प्रमाणात काहीतरी आपल्याला पॉवर्टी जे आहे ते काहीतरी की आजच्या पिरियडमध्ये पाहायला मिळते. ओके. सो कॉलोनियल काहीतरी की एक्सप्लॉयटेशन असेल, त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स इकॉनॉमिक स्टॅग्नेशन असेल. अगेन तेच रिझन आहे, की एकतर काय झालं गेलं होतं, तुमच्या ज्या कंट्रीचे ज्या हे आपण म्हणू रिसोर्सेस आहेत, त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात काय झालं गेलेलं आहे, एक्सप्लॉयटेशन झालेलं आहे. आणि तुमचं जे कॅपिटल आहे ते पण काय झालं गेलेलं आहे, बेसिकली ड्रेन झालेलं आहे. मग तिथे हे काय म्हणू आपण त्याला दादाभाई नौरोजींनी काहीतरी किती एक्सप्लेन पण केलं होतं, की कशाप्रकारे इंडियाचं जे कॅपिटल आहे ते ड्रेन झालेलं आहे. आणि त्यांचा काहीतरी की जो पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी हे काहीतरी की व्यवस्थित मांडलेलं होतं. ओके. जसं मी एक्सप्लेन केलं तसंच त्या प्रकारे ॲग्रिकल्चर आहे प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर तुमची इंडस्ट्री आहे आणि त्याच्यानंतर काहीतरी की टर्शरी सेक्टर म्हणजे काहीतरी की तुमच्या सर्व्हिसेस आहेत. आता हे ब्रिटन आणि इंडियामध्ये जर आपण इथं कंपॅरिझन केलं, ब्रिटनमध्ये काय झालं, फर्स्ट ऑफ ऑल ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट झाली, ॲग्रिकल्चरमधून वेल जनरेट झाली आणि लोक पण काहीतरी की तिकडे मुक्त झाले. ते कुठं आले? इथं आले. ओके. आणि तुमचं काहीतरी की कॅपिटल पण आलं. बरोबर? त्याच्यामुळे ही इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाली. इंडियामध्ये काय झालं? ॲग्रिकल्चर तुमचं डेव्हलप नाही झालं आणि इथून जो वेल जनरेट होता ना, तो कुठे गेला? ब्रिटनमध्ये. ॲक्चुअली हे कुठे यायला पाहिजे होतं? इंडियन इंडस्ट्रीमध्ये. बरोबर. पण मात्र हे कॅपिटल कुठे गेलं? सगळं तिकडे आहे. मग त्याच्यामुळे इंडियामधली जी इंडस्ट्री आहे ना, ती काहीतरी की बुडाली. आणि ऑलरेडी जी प्रेझन्स होती ती पण बुडाली. मग इथलं पॉप्युलेशन आणि इथलं पॉप्युलेशन. ओके. हे दोन्ही पॉप्युलेशन काय झाले? पुअर. तर हेच आपल्याला इथं पाहायला मिळतं, की पोस्ट इंडिपेंडन्स काय झालं गेलेलं आहे? इकॉनॉमिक स्टॅग्नेशन. ठीक आहे. म्हणून त्याला म्हटलं आता ॲज अ पोस्ट इकॉनॉमिक स्टॅग्नेशन. कारण का? इथलं पॉप्युलेशन हे सगळं पॉवर्टीमध्ये आलं होतं. आणि इव्हन ॲग्रिकल्चरमधून जे ब्रिटिशांनी काहीतरी की आपण त्याला म्हणू कॅपिटल जनरेट केलं, ते कॅपिटल अगेन कुठे गेलं? ब्रिटनला गेलं. ओके. तर ह्यालाच काय म्हटलं गेलं होतं? पोस्ट इकॉनॉमिक स्टॅग्नेशन. सोबतच लाँग स्टँडिंग स्ट्रक्चरल इनइक्वालिटीज. ओके. लाँग स्टँडिंग स्ट्रक्चरल इनइक्वालिटीज. आता हे होतच तर होतच, पण त्याच्याही सोबतच काय झालं गेलेलं आहे, इंडियामध्ये काहीतरी की आपण त्याला म्हणू डीप रूटेड काहीतरी की कास्टिझम आहे. आणि याचा इम्पॅक्ट अगेन कशावरती झालेला आहे? इकॉनॉमीवरती झालेला आहे. ठीक आहे. तो पण काहीतरी की आपण तिकडे डिनाईड करू शकत नाही. दिस इज द कॉल्ड ॲज द लाँग स्टँडिंग स्ट्रक्चरल इनइक्वालिटीज. ठीक आहे. तिथे बऱ्याचदा काहीतरी की तो टोमणा पण मारला जातो, की ब्रिटिशांनी सहजपणे आपल्याला का जिंकलं. तर बेसिकली काहीतरी की ह्या लाँग स्टँडिंग इनइक्वालिटीज असतील त्याच्यामुळेच. कास्टिझम. ओके. मेनली काहीतरी की कास्टिझम. आता हे ॲग्रिकल्चर असेल तिकडचं कुठलं? ब्रिटनमधलं किंवा युरोपियन कंट्रीज असतील.
अमेरिका असेल आणि काहीतरी की जपान असेल. ओके. इथे जे वेल्दी फार्मर्स होते ना त्यांनी काय केलं पहिलं फर्स्ट ऑफ ऑल की त्यांचा जो कास्टिझम असेल ना तो सोडून दिला. आपण तो शब्द कधीतरी तो ऐकला असेल. समोराय सोल्जर्स ऐकलंय का ते समोराय सोल्जर्स जपानमधला. आता हे कोण आहेत माहिती आहे का? इंडियामधले जे पाटील देशमुख म्हणतो ना ते तिथले कोण आहेत तर समोरायज आहेत. ओके. जपानमधले. ठीक आहे. तो यांनी काय केलं आणि इवन इकडचे कोण लॉर्ड्स. लॉर्ड ॲक्च्युअली सरनेम आहे. पाटीलला पण म्हणतो ना तसे हे युरोपमधले कोण आहेत तर ते पाटील आहेत किंवा सरदेशमुख आहेत. ओके. किंवा देशमुख आहेत किंवा कुलकर्णी पण आपण त्याला म्हटलं तरी चालेल. आणि जपानमध्ये हे कोण आहेत तर समोर आहेत. ओके. आणि इंडियामध्ये कोण आहेत तर पाटील, सरदेशमुख, कुलकर्णी. ओके. इथं कंपॅरिझन केलं ह्या पॉईंटच्या संदर्भात बरं का. यांनी काय केलं यांची जी लॉर्डशिप होती ती सोडून दिली. सगळे काय तर इकडे बेसिकली इक्वल आहेत. ओके. त्याच्यामुळे काय झालं एकतर तुमचा कास्टिझम होता तो संपून गेला आणि वेल्थ जनरेशनसाठी काहीतरी की सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन तिकडं चालू झालं. ओके. सेम समोरायचं. समोरायज कोण आहेत? ओरिजिनली आपण त्याला जर पाहिलं तर काय म्हणू बेसिकली हे आहेत सोल्जर्स आहेत. ओके. सोल्जर्स आहेत. त्याच्या आता आपल्याला फॅमिली पाहायला मिळतात. डिफरंट होळकर असतील, सरनोबत असतील, सरदेसाई असतील अशा फॅमिलीज आहेत. त्यांनी काय केलं अगेन यांचा जो कास्टिझम आणि डॉमिनन्स आहे ना सोसायटीमधला हा सोडून दिला आणि सगळ्यांच्या सोबत ते इक्वल झाले. अगेन काय झालं वेल्थ जनरेशनमध्ये किंवा कॅपिटल जनरेशनमध्ये ना सगळ्यांचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आलं. बरोबर. इंडियामध्ये मात्र हे झालं नाही. मग इथं काय असेल एकतर एका साईडला तुमच्या डॉमिनन्स कास्ट आहेत आणि एका साईडला काहीतरी की तुमच्या लोअर कास्ट आहेत. मग आता यांचंच कॉन्ट्रीब्युशन फक्त इथं आपल्याला पाहायला मिळतं किंवा आपण त्याला म्हणू काहीतरी की सॉरी कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे यांचं जास्त आहे. पण बेसिक काहीतरी की आपण त्याला म्हणू जे वेल जनरेट झालेले ते कुठं जाते इकडं जाते. ओके. इकडे जाते. आता लार्ज अमाऊंटमध्ये पॉप्युलेशन कुठलं हेच आहे एंटर इंडियन सोसायटीमध्ये आणि यांच्याकडून मोठ्या प्रमाणात काहीतरी की कामं करून घेतले जात आहेत. पण पैसे सगळे किंवा वेल्थ कुठे जाते सगळे इकडे. यांचं पॉप्युलेशनच्या याच्यामध्ये ओव्हरऑल पॉप्युलेशन काहीतरी की याच्यामध्ये नेटमध्ये पर्सेंटेज आहे ते खूपच कमी आहेत. ओके. आणि हे कधी दिसलं 1930ला पहिलं ज्या वेळेला काहीतरी की जनगणना झाली ॲज काय म्हणून काहीतरी की सोशो इकॉनॉमिक बेसिसवरती त्यावेळेला हे सगळं काहीतरी की दिसून आलं. ठीक आहे. मग याच्यामुळेच काय झालं गेलेलं आहे की इंडियामध्ये स्ट्रक्चरल काहीतरी की इनइक्वलिटी जी आहे ना ती खूप अगोदरपासूनच इथं प्रेझेंट आहे. ओके. ठीक आहे. पुढे while the country has made a notable progress, okay, notable progress, recent decades, especially after the economic reform, legacy of low productivity, unequal access to resources, and regional imbalance continue to influence the today's poverty pattern. Okay, continue to influence today's poverty pattern. Okay. आता भले आपण काहीतरी की बऱ्याच ठिकाणी तिकडे प्रोग्रेस केलेला आहे पण अगेन काहीतरी की काही इम्पॉर्टंट इश्यू जे असतील ना त्याच्यामुळे पोवर्टी जे आहे ते काहीतरी की आपल्याला तिकडे कंटिन्यू तसेच पाहायला मिळतं. ओके. तो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की आपण त्याला म्हणायचं काहीतरी की लिगसी ऑफ प्रोडक्टिव्हिटी किंवा लो प्रोडक्टिव्हिटी. आता इंडियातला काही असं रिजन आहे तिकडे प्रोडक्टिव्हिटी काहीतरी की ऑलरेडी लो आहे. अल्टरनेटिव्ह तिथं काहीतरी की आणणं गरजेचं असतं. पण स्टील काहीतरी की लोक जे आहेत ना ती खूप रिजिड आहेत. त्यांनी अल्टरनेटिव्ह काही युजच केलेलं नाही किंवा अडॉप्टच केलेलं नाही. ओके. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आहे तो तिथं स्टील कंटिन्यू आहे. अनइक्वल ॲक्सेस ऑफ द रिसोर्सेस आत्ताच आपण जे डिस्कस केलं कास्टेचा. ओके. त्याच्यामुळे पण काहीतरी अगेन कंटिन्युटी आपल्याला तिथं पोवर्टीमध्ये पाहायला मिळते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे रिजनल इम्बॅलन्स. ओके. रिजनल इम्बॅलन्स. आता हा सगळ्यात इम्पॉर्टंट काहीतरी की पॉईंट आहे. काही ठिकाणी आपण बघितलं तर इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेल्या आहेत. आता महाराष्ट्राचं एक्झाम्पल घेऊ आपण. ओके. महाराष्ट्राचं एक्झाम्पल घेऊ शकतो. ठीक आहे. पश्चिम महाराष्ट्र किंवा पुणे वगैरे हा सगळा साईट आहे ना हा डेव्हलप आहे. इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात आणि तुमच्या बेसिक ॲम्युनिटीज आहेत त्या पण काहीतरी की जास्त आहेत. तेच थोडंसं आपण इथं बाहेर गेलो तर काहीतरी की ड्रास्टिक कंडिशन आपल्याला तिथं पाहायला मिळते. हे काय आहे बेसिकली तर रिजनल इम्बॅलन्स. आता हे महाराष्ट्राचं एक्झाम्पल बघितलं. ओव्हरऑल इंडियामध्ये काहीतरी की आपण सेम असंच बघू शकतो. ओके. एक एक करून अगेन थोडंसं हे व्यवस्थित डिस्कस करूया. फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे कॉलोनियल एक्सप्लॉयटेशन अँड डी इंडस्ट्रियलायझेशन. ओके. कॉलोनियल एक्सप्लॉयटेशन अँड डी इंडस्ट्रियलायझेशन. ओके. So as I told you, British rule destroy traditional industries. Okay, traditional industries and drain wealth. Okay, drain wealth, causing the mass unemployment. Okay, causing the mass unemployment, and India's share world GDP fell from 20% in 1700 to 4 -4% by the 1950. Okay, by the 1950.
तो एवढ्या मोठ्या प्रमाणात काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू 20% काहीतरी की बेसिकली एंटर वर्ल्डच्या जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन कोणाचं होतं तर एक त्या इंडियाचं होतं. ओके. हावेवर तेच 1950ला जर बघितलं तर ते आपल्याला किती पाहायला मिळतं फक्त 4%. ओके 4%. So this is the condition we can say here which was developed due to the exploitation of the Britishers. ओके ब्रिटिशर्स. आता इथे दोन इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. एक तर काहीतरी की इकडं ट्रेडिशनल इंडस्ट्री आणि दुसरं काहीतरी की ड्रेन वेल्थ. ट्रेडिशनल इंडस्ट्री म्हणजे काहीतरी की हँडक्राफ्ट इंडस्ट्री बरं का. ओके हँडक्राफ्ट इंडस्ट्री आणि दुसरं म्हणजे काहीतरी की ड्रेन वेल्थ. हे आत्ताच आपण काहीतरी की डिस्कस केलेलं होतं. आता इथे ट्रेडिशनल इंडस्ट्री म्हणजे काहीतरी की हँडक्राफ्ट इंडस्ट्रीज असणार आहेत. इथं ब्रिटिशांनी काय केलं मशीन मेड काहीतरी की आपण त्याला म्हणून प्रोडक्ट आणलेले आहेत. ठीक आहे मशीन मेड प्रोडक्ट आणलेले आहेत. आता सिंपल गोष्ट काय होती एखादी वस्तू असेल काही असेल ते एखादा मडका असेल किंवा काहीतरी की कपडा असेल सिल्कचा. आता हँडमेड काहीतरी की प्रोड्यूस करायला एखादा पीस असेल किंवा एक युनिट असेल ना ते साधारणतः दिवसामध्ये एकच बनत होतं हँडमेड इंडस्ट्रीमध्ये. मशीन मेडमध्ये काय आहे दिवसभरात काहीतरी की 1000 युनिट बनतात. ऑब्विसली असणार आहेत कसे असणार आहेत चीपर. ओके. सो मच टाइम्स काय तर की आपण त्याला म्हणू चीपर दॅन द हँडमेड प्रोडक्ट. ठीक आहे त्याच्यामुळे काय झालं इंडियाची जी ट्रेडिशनल इंडस्ट्री होती ना ती काहीतरी की पूर्णपणे बुडणार आहे. ठीक आहे. आता झालं काय एक तुम्ही ही इंडस्ट्री बंद केली तर तुम्हाला ऑप्शनल तिथं काहीतरी देणं गरजेचं होतं. तुम्ही दिलं का नाही. नो अदर ऑप्शनल इंडस्ट्रीज आर द इन्व्हेंटेड बाय द ब्रिटिशर्स किंवा काहीतरी की तिकडं एस्टॅब्लिश कुठल्याही प्रकारचे काहीतरी की इतर इंडस्ट्रीज आहेत त्यांनी तिथं ॲज अ ऑप्शनल म्हणून काहीतरी की दिला नाही. ओके मग याच्यामुळे काय झालं इथून जो काहीतरी की आपण त्याला म्हणू हे झालेला काय म्हणू काहीतरी की अनएम्प्लॉय झालेला जो ग्रुप होता किंवा आपण त्याला म्हणू काहीतरी की ग्रुप ऑफ पीपल होता आता हा कुठे जाणार आहे ॲग्रिकल्चर. बरोबर आहे की नाही कारण ह्यांना जॉबच नव्हता तर ह्यांनी कुठे जायचं तर ते जॉब ॲग्रिकल्चरमध्ये गेले आणि ॲग्रिकल्चर ऑलरेडीच काय झाली गेली होती लुटायला चालू केली होती. कारण ब्रिटिशर ज्यावेळेला इंडियामध्ये आले ना त्यावेळेला त्यांना ट्रेड करायचा होता बरोबर. आणि ट्रेड करायला ऑब्विसलीच आहे त्यांच्याकडे काय आणावं लागत होतं त्यांना गोल्ड आणि सिल्वर. ठीक आहे. हा व्यवहार पहिले ज्या वेळेला युद्ध होणार आहे त्याला आपण म्हणतो काहीतरी घ्यायचं बक्सारचं सॉरी प्लासीचं युद्ध. प्लासी अँड बक्सार युद्ध. ठीक आहे ह्या युद्धामध्ये काय झालं बंगाल बिहार आणि ओरिसाचे काहीतरी की नवं पद आहे ना हे कोणाला मिळालेलं आहे ब्रिटिशांना. ऑब्विसली आता इथून काहीतरी की जो टॅक्स मिळणार आहे तो कशामध्ये टॅक्स आहे गोल्ड आणि सिल्वरमध्ये. ओके हा ब्रिटिशांना मिळाला. ओके ऑब्विसली आहे ब्रिटिशांनी काय केलं हे जे सगळे पैसे आहेत कुठे लावले ॲग्रिकल्चरमध्ये. ओके ॲग्रिकल्चरमध्ये लावले. सो अगोदर कसं होतं भारतासोबत किंवा भारतामध्ये येऊन जर व्यापार करायचा असेल तर ब्रिटनमधून येताना खिशातून गोल्ड आणावं लागायचं. आता काय झालं भारतामध्येच त्यांना गोल्ड मिळत होतं आणि फर्दर हेच गोल्ड ते कुठे वापरणार आहेत ट्रेडमध्ये तर वापरणार आहेत आणि दुसरं कुठं वापरलेलं आहे ॲग्रिकल्चरमध्ये. आता ॲग्रिकल्चरमध्ये पण काय तर बेसिकली ब्रिटनच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत आणि ह्या इंडस्ट्रीसाठी लागणारा काहीतरी की रॉ मटेरियल आहे हा कुठून आणायचा तर इंडियन ॲग्रिकल्चरमधून. ओके मग प्रॉब्लेम काय झाला इथं इंडियन ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही जे फूड आणि काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं बाकीच्या काहीतरी जे प्रोडक्ट होते ह्याच्याऐवजी काय आलेले आहेत कॅश क्रॉप. ओके फूड प्रोडक्टच्या ऐवजी किंवा फूड क्रॉपच्या ऐवजी काय आलेले आहेत तर कॅश क्रॉप. मग काय असेल इंडिगो असेल कॉटन असेल शुगर केन असेल. ठीक आहे अशा प्रकारचे काहीतरी काही बेसिकली कॅश क्रॉप आलेले आहेत. मग प्रॉब्लेम काय झाला इथली जी ॲग्रिकल्चर होती ती कशी होती ॲज अ सेल्फ सस्टेन होते म्हणजे तुमचे खाण्यासाठी काहीतरी काही प्रोडक्ट होते ना ते यूज केले जात होते. ऑब्विसली त्याच्यामुळे लोक जगत होते बरोबर. पण ब्रिटिशांनी काय केलं फूड प्रोडक्ट काढून टाकून काय आणले तिथं कॅश क्रॉप आणले बरोबर. याचा इम्पॅक्ट काय झाला की ऑलरेडी इथलं जे पॉप्युलेशन होतं आणि इथून जे पॉप्युलेशन इथं आलं होतं ते मरून जाणार आहे. ओके म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की 17th सेंचुरी जी आहे ना इंडियामधली याच्या काहीतरी की थोडेसे पुढचे 17व्या शतकाच्या काहीतरी की पुढचे आपण म्हणू ही इंडियामध्ये काहीतरी घ्यायचं मॅन मेड फेमाईन म्हणून ओळखले जाते मानवनिर्मित दुष्काळ. आणि इथं मी नेहमी एक्झाम्पल देतो ते आपण ज्यावेळेला बघितलं कोविडमध्ये साधारणतः काहीतरी की आपण म्हणू 1,00,000-2,00,000 लोक मेली होती तर आपली काय कंडिशन झाली होती. आणि ह्या पिरियडमध्ये ना करोडमध्ये लोक मरणार आहेत आणि अक्षरशः अन्न अन्न पाणी पाणी करून मरणार आहेत. ओके इतकी बेकार कंडिशन झाली होती या सगळ्या काहीतरी की कॉलोनियल एक्सप्लॉयटेशनमुळे बरोबर. नंतर पुढे बेसिकली काहीतरी की इथून जनरेट झाल्या गेलेली जी सगळी वेल्थ असेल किंवा आपण त्याला म्हणू काहीतरी की जे कॅपिटल असेल हे कुठे जाणार आहे इंग्लंडमध्ये. इंग्लंडमध्ये का इथल्या इंडस्ट्रीसाठी. ओके इथल्या इंडस्ट्रीसाठी. हेच काहीतरी की बेसिकली दादाभाई नौरोजी आहेत ना ते काहीतरी की एक्सप्लेन करत आहेत की इंडियातला जो मान्सून आहे ना तो कसा आहे तर बेसिकली काहीतरी की ब्रिटनच्या फेवरमध्ये तो काय करतोय
मान्सून काय करतो की तिथल्या मॉइश्चर आहे तो काहीतरी कॅप्चर करतो आणि पुढे जाऊन पाऊस पडतो बरोबर. इंडियामधला काहीतरी की मान्सून मात्र कसं सांगितलं जातं बघा की तो मॉइश्चर आहे तो कुठून हे करतोय रिटेन इंडियामधून, पण पाऊस कुठे पडतोय थेम्स नदीवर. ओके, हे असं एक्सप्लेन केलं होतं त्यांनी. ठीक आहे, मग याच्यामुळेच काहीतरी की मोठ्या प्रमाणात अनएम्प्लॉयमेंट असेल ते काहीतरी की आपल्याला पाहायला मिळते आणि इव्हन जीडीपी मधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते पण मोठ्या प्रमाणात ढासळलं होतं. पुढे पुढे सेकंड नंबरचा स्लो इकॉनॉमिक ग्रोथ पोस्ट इंडिपेंडेन्स. ओके, स्लो इकॉनॉमिक ग्रोथ पोस्ट इंडिपेंडेन्स. बेसिकली काहीतरी की हा जो पिरियड आहे तो त्याचा 1950 टू 1980चा पाहायला मिळतो. 1950 ते काहीतरी की 1980चा. ओके, इथे आपल्याला पाहायला मिळतं द हिंदू ग्रोथ रेट. ओके, हिंदू growth rate of 3.3 to 3.5% was too low, significantly reduced poverty despite the planning and state-led development. Okay, uh, despite the planning and the state-led development. ओके, आता इथं आपल्याला काहीतरी की ग्रोथ रेट आहे ना तो काहीतरी की स्लोच पाहायला मिळतो, कारण का पोस्ट इंडिपेंडन्स काहीतरी काय असणार आहे सगळं आपण म्हणून लिगसी. ब्रिटिशांनी ऑलरेडी काहीतरी की खूप सारं इथून लुटून नेलं होतं, त्याच्यामुळे इथं काहीच राहिलं नव्हतं बरोबर. आणि सोबतच आपल्याला माहिती आहे ॲग्रिकल्चरचा काहीतरी की जो इश्यू झाला गेला होता, कारण 1947ला ज्यावेळेला तिथे डिवाइड झाला इंडिया, त्यावेळेला आपण म्हणू टू थर्ड आपला काहीतरी की बेसिकली जे प्रोडक्शन होतं फूड आणि काहीतरी की स्टफचं ते पाकिस्तानमध्ये गेलं होतं. सो तो पण आपल्याला काहीतरी की इम्पॉर्टंट ड्रॉबॅक होता त्या पिरियडमधला. तर म्हणून ओव्हरऑल काहीतरी की इकॉनॉमी जे आहे तिथं या पिरियडमध्ये आपल्याला काहीतरी काय स्लो पाहायला मिळतं. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड पॉईंट ग्रीन रिव्होल्युशन. ओके, ग्रीन रिव्होल्युशन बट अनइवन गेन्स. ओके, बट अनइवन गेन्स. तर हा मगाशीच काहीतरी की आपण अगेन डिस्कस केला होता. अनइवन गेन काय झाला गेलेला आहे की फक्त काही इम्पॉर्टंट काहीतरी की स्टेट असेल ना तिथेच मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन आहे ते वाढलेलं आहे. मग याच्यामध्ये पंजाब असेल आणि हरियाणा असेल हे वाईडली किंवा काहीतरी की मोस्ट प्रोबेबली पाहिले जातात. ओके, पंजाब हरियाणा असेल ना इथेच काहीतरी की मोठ्या प्रमाणात ॲग्रिकल्चर रिफॉर्म झाले. रेस्ट ऑफ दी काहीतरी की सगळा एरिया असेल तिकडे आपल्याला क्रॉनिक काहीतरी की फोर्ट एजन आहे ते अजून काहीतरी की पाहायला मिळते. ओके, कारण का हेल्दी डेव्हलपमेंट होती ॲग्रिकल्चर रिव्होल्युशनसाठी त्याच ठिकाणी काहीतरी की ते सक्सेसफुल झालं. रेस्ट ऑफ दी जो पार्ट असेल एक्झाम्पल काहीतरी की ईस्टर्न इंडिया असेल आणि काहीतरी की सेंट्रल इंडिया असेल, इथे मात्र काहीतरी की आहे असेच काहीतरी की कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढे फोर्थ नंबरचा पॉईंट हाय पॉवर्टी इस्टिमेट. ओके, हाय पॉवर्टी इस्टिमेट इन 1970 टू 80. ओके, 1970 टू 80. So early official poverty assessment show over 50% of Indian population. Okay, over 50% of India's population living below poverty line and highlighting widespread deprivation. Okay, widespread deprivation. ठीक आहे, आता ह्या पिरियडमध्ये ॲक्च्युली काहीतरी की पोवर्टीचं एस्टिमेशन वगैरे जे काहीतरी की जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. बिलो पोवर्टी लाईन म्हणजे काहीतरी की बेसिकली एक अशी लाईन बनवली गेली होती, बीपीएल पण म्हणतो आपण त्याला. ओके, याच्या वरच्या ज्या व्यक्ती आहेत ना त्या काय करतात बेसिकली जगण्यासाठी जे काहीतरी की साधनं आहेत ते तिथे यूज करू शकतात आणि याच्या खालचे जे लोक आहेत ना त्यांना काहीतरी की बेसिकली जगण्याची जी साधनं आहेत ना ते आपण काहीतरी की म्हणून प्रॉपरली काहीतरी त्याचं अवेलेबल होत नाही किंवा ते प्रोड्यूस करण्यामध्ये काहीतरी की ते कुठेतरी असफल आहेत. ओके, त्याला काय म्हटलं गेलं होतं बीपीएल लाईन किंवा बिलो पॉवर्टी लाईन. ओके, बिलो पॉवर्टी लाईन. त्याच्यानंतर पुढे फिफ्थ नंबरचा post 1991 reforms and accelerated poverty reduction. आता ह्या पिरियडमध्ये मात्र काहीतरी की आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट काहीतरी की आपण त्याला म्हणून प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट काहीतरी की आली गेली होती. So म्हणूनच पाहायला मिळतं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जे असतं ना ते खूपच गरजेचं असतं किंवा आपण त्याला म्हणून कॅपिटल रेज. ओके, भांडवल उभारणे खूप गरजेचं असते. ओके, so liberalization increased 6.8% of the growth in overall economy and help lift million out of the poverty. Okay, lift million out of the poverty and set the stage for sharp multi poverty index decline noted between the 2013 to 14 and 2019 to 21. Okay, 2019 to 21. कालच एक आहे ना तिकडे ते मीम पाहत होतो आम्ही त्यावेळेला हे बघितलं एकाने कोणतरी आहे तो व्यक्ती रोजंदारीचा वेज वेज अर्नरच होता. तर तो म्हणतोय की बेसिकली याच्यामध्ये काँग्रेस पिरियडमध्ये काय होतं एकतर सॅलरीज आमच्या खूप कमी होती बरोबर आहे की नाही, 50-60 रुपये किंवा 100 रुपये आम्हाला दिहाडी मिळत होते
आता तीच आम्हाला 500-600 रुपये मिळते. तर चांगलीच गोष्ट आहे ना. आता ऍक्च्युली हे खरंच झालेलं आहे. पण त्याच कंडिशनमध्ये आपल्याला हे समजत नाही की पॉप्युलेशन पण इन्क्रीज झालेलं आहे, त्याच्यामुळे प्राइजेस आहेत त्या पण इन्क्रीज झालेल्या आहेत. ओके. त्यावेळेला ते 100-150 रुपये मध्ये आपण त्याला म्हणू महिना, म्हणजे त्या लोकांचं तर बेसिकली काहीतरी की ज्यांचे एकदम काहीतरी की सिम्पल नीड्स असतात त्या सहजपणे कंप्लीट होत आहेत. आज त्या ठिकाणी 500 रुपये 1000 जर आले तर ते पुरत नाही प्रॉपर, कारण प्राइजेस आहेत ते इन्क्रीज झालेले आहेत. ओके. तो इथं आता हे पोस्ट लिबरलायझेशन पिरियडमध्ये कॅपिटल क्रिएशन झालेलं आहे किंवा कॅपिटल इन्क्रीज झालेलं आहे, आणि म्हणून मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री झालेल्या आहेत आणि जॉब मोठ्या प्रमाणात आल्यामुळे काय झालेलं आहे, मोठ्या अमाऊंटमध्ये पीपल जे आहेत ते काहीतरी की पोवर्टीमधून बाहेर पडलेले आहेत. ठीक आहे. मल्टी पोवर्टी इंडेक्स. ओके, मल्टी पोवर्टी इंडेक्स. ओके, मल्टी पोवर्टी इंडेक्स आणि इट इज करेक्ट, बरोबर आहे. ठीक आहे. मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ना त्याच्यातून बाहेर पडलेले आहेत. आता आज ते आयफोनचं एक्झाम्पल अगेन अगेन बऱ्याचदा दिलं जातं की सगळ्यांच्याकडे काहीतरी की आयफोन आपल्याला बऱ्यापैकी दिसतो. रिझन काहीतरी की तेच. ओके. इथले जे इम्पॅक्ट आहेत ना ते आपल्याला काहीतरी की इथे पोस्ट काहीतरी की आपण म्हणू 1991चे इम्पॅक्ट आहेत ना ते इथं खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात. 13-14 मध्ये आणि काहीतरी की आज पण. ओके. रिझन काहीतरी की तेच आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे टाइप्स ऑफ द पोवर्टी. ओके, टाइप्स ऑफ द पोवर्टी हे थोडेसे बघूया व्यवस्थित, कारण हे इम्पॉर्टंट आहेत. बऱ्याच याच्यावरती प्रश्न जो आहे ना तो विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. So poverty may be understood as absolute, okay, absolute, defined by the minimum subsistence need, or relative, defined inequality as well as the deprivation compared to the social standard. Okay, compared to the social standard. So पहिल्या याच्यामध्ये काय आहे ऍब्सोल्यूट मध्ये, एक व्यक्ती जे आहे तिला काहीतरी की मिनिमम सबसिस्टन्स आहे ते काहीतरी की मिळत नाहीयेत, त्याला जे ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणतो थोडक्यात आपण. आणि दुसरी म्हणजे काय, इनइक्वलिटी आहे किंवा काहीतरी की आपण म्हणू डिप्रायव्हेशन आहे. आणि हे कशामुळे आहे, तर सोसायटीला काहीतरी की स्टँडर्ड आहेत ना त्याच्यामध्ये आपण कम्पॅरिझन करतोय त्याच्यामुळे. ओके. पुढे जर व्यवस्थित बघितलं तर आपल्याला इथं पाहायला मिळतं ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय. थोडक्यात काय, इट रेफर कंडिशन वेअर इंडिव्हिज्युअल और हाउस होल्ड आर अनेबल टू मीट मिनिमम बेसिक नेसेसिटीज रिक्वायर्ड फॉर द सर्वायवल. ओके. मिनिमम बेसिक नेसेसिटीज रिक्वायर्ड फॉर द सर्वायवल. तो बेसिक काहीतरी की ज्या गोष्टी असतात जगण्यासाठी त्या काहीतरी की बेसिकली ती व्यक्ती तिकडे मिळवू शकत नाही. ओके. किंवा काहीतरी की बेसिकली जो हाऊस होल्ड आहे ना तो काहीतरी की मिळवू शकत नाही. यांना इथं काय म्हटलं जातं, किंवा अशा टाईपची जी पोवर्टी ना त्याला काय म्हटलं जातं, ऍब्सोल्यूट पोवर्टी. मग याच्यामध्ये बेसिक ह्या अम्युनिटीज किंवा बेसिक नेसेसिटीज काय कोणत्या कोणत्या आहेत, तर एकतर काहीतरी की पुरेसं असणारं अन्न, कपडे आणि तुमचा असणारा निवारा. ओके. त्याला आपण काहीतरी की अन्न, वस्त्र आणि काहीतरी की निवारा म्हणतो. आणि फर्दर फर्दर पुढे याच्यामध्ये काय ऍड झालं गेलेलं आहे तर हेल्थ केअर. तर तुमच्याकडे अन्न, वस्त्र, निवारा असेल तरच फक्त काही नाहीये, तर त्याच्यासोबतच काहीतरी की हेल्थ केअर फॅसिलिटी पण असणं काहीतरी की गरजेचं आहे. सो अशा ज्या बेसिक काहीतरी की अम्युनिटीज आहेत ना ज्या व्यक्तीला मिळत नाहीयेत. ओके. किंवा ते मिळवू शकत नाहीये त्यांना काय म्हटलं गेलेलं आहे, किंवा अशा टाईपच्या पोवर्टीला काय म्हटलं गेलेलं आहे, ऍब्सोल्यूट पोवर्टी. ओके, ऍब्सोल्यूट पोवर्टी. आणि याचं जे काहीतरी की मेजरमेंट असेल, इट इज अगेन्स्ट ए फिक्स अँड युनिव्हर्सल पोवर्टी लाईन सच ॲज द इंटरनॅशनल पोवर्टी लाईन ऑफ 2.15 days per dollar as per the World Bank based on 2017 purchasing power parity. ओके, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. फर्दर पुढे काहीतरी की ऍब्सोल्यूट पोवर्टीचं जे कॅल्क्युलेशन आहे ना ते कशावरती केलं जातं, तर इथं वर्ल्ड बँकने काय केलेलं आहे, एक क्रायटेरिया जो आहे ना तो घालून दिला होता 2017च्या काहीतरी की आपण त्याला म्हणू बेसिसवर. हा काय क्रायटेरिया होता की बेसिक ऍब्सोल्यूट पोवर्टी किंवा पोअर व्यक्ती कोण आहे, तर दिवसाला काहीतरी की बेसिकली $2.15 ती खर्च करू शकत नाही. ओके. ती जी व्यक्ती आहे ना ती काहीतरी की खर्च करू शकत नाही. ही कोण आहे, तर इंटरनॅशनल पोवर्टी लाईनच्या अंतर्गत आहे, म्हणजे त्या लाईनच्या काहीतरी की आत पाहायला मिळते. आणि जी व्यक्ती
इंटरनॅशनल पॉवर्टी लाईनच्या वरती आहे. ती कोण आहे की जिला दिवसाला काहीतरी साधारणतः $2.15 काहीतरी तिकडे खर्च करणं शक्य आहे. कशासाठी? फूडसाठी, क्लॉथिंगसाठी, शेल्टरसाठी आणि काहीतरी हेल्थ केअरसाठी. ओके. सो हा वर्ल्ड बँकने काहीतरी घालून दिलेला तिथं क्रायटेरिया आहे. त्याच्यावरती पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे बरं का, की इंटरनॅशनल पॉवर्टी लाईन आहे ना, जे वर्ल्ड बँकने घालून दिलेलं आहे तिथं कोणता क्रायटेरिया आहे. तर तो साधारणतः किती आहे, तर तो $2.15 आहे. आणि आता इथं बेस कोणता पकडलेला आहे, तर तो 2017चा बेस आहे. ओके. म्हणजे त्यावेळेला डॉलरची काहीतरी की व्हॅल्यू किती होती, किंवा त्यावेळेला काहीतरी की डॉलरची पर्चेसिंग पॉवर किती होती, त्याच्यावरून काहीतरी की ते कॅल्क्युलेट केलं जातं. म्हणजे एका डॉलरला काहीतरी की तिकडं किती वस्तू आहे ना तिथं काहीतरी की मिळत होत्या, त्या आधारावरती काहीतरी की तिकडं कॅल्क्युलेट केलेलं आहे. समजलं? ॲब्सोल्यूट पॉवर्टी. त्याच्यानंतर येते रिलेटिव्ह पॉवर्टी. आता ऑब्विसली रिलेटिव्ह म्हणजे काय असणार आहे, तर दोन व्यक्ती आहेत. एक साईडला ए असेल आणि एका साईडला बी असेल आणि यांचं कंपॅरिझन. त्यालाच म्हटलं जातं थोडक्यात रिलेटिव्ह पॉवर्टी. सो इट इज डिफाईन्ड ॲज अ कंडिशन वेअर इंडिव्हिज्युअल हॅव अ सिग्निफिकंटली लोअर इन्कम. ओके, सिग्निफिकंटली लोअर इन्कम और रिसोर्स कंपेअर टू द ॲव्हरेज और मीडियन इन्कम सोसायटी दे लिव्ह इन. आपण जर एका साईडला म्हणू की एका साईडला ए व्यक्ती आहे आणि एका साईडला बी व्यक्ती आहे, किंवा आपण म्हणू की ए ग्रुप आहे आणि बी ग्रुप आहे. सो बी ग्रुप असा आहे ना की त्याचं काहीतरी ॲज अ मीडियम इन्कम आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काहीतरी की जीवन जगण्यासाठी काहीतरी ज्या गोष्टी आहेत त्यांना तिथं प्रॉपरली मिळतात किंवा ते मिळवत आहेत. ओके. आणि याच्याच कंपॅरिझन मध्ये एचं काहीतरी की आपण म्हणू कंपॅरिझन केलं जातं. ओके. बी ग्रुपच्या कंपॅरिझन मध्ये ए ग्रुपचं कंपॅरिझन केलं जातं. मग इथं बघितलं जातं की हा जो ए ग्रुप आहे तो बी ग्रुप सारखा काहीतरी की बेसिकली तिकडं बेसिक अम्युनिटीज मिळवतो की नाही मिळवत. ओके. अँड इट हायलाइट इकॉनॉमिक इनइक्वलिटीज as people may meet basic need basic need but remain deprived relative to societal standard. ओके, रिलेटिव्ह टू सोसायटल स्टँडर्ड. मग आता जर इथं आपण एक्झाम्पल घेतलं तर ते बऱ्याचदा काहीतरी दिलं जातं की एखादी वेज अर्नर पण घ्या आणि एखादा काहीतरी की आपण त्याला म्हणू व्हाईट कॉलर जॉब करणारी व्यक्ती पण घ्या. आता दोघंही काहीतरी की बेसिक नीड्स आहेत ना ते मिळवत आहेत, अन्न असेल आणि शेल्टर असेल. पण अगेन ह्यूज डिफरन्स आपल्याला काहीतरी की दोघांच्या मध्ये पाहायला मिळतो. तर एखादी व्यक्ती असेल ती स्लममध्ये राहते आणि एखादी व्यक्ती काहीतरी की वेल फर्निश तिकडं फ्लॅटमध्ये राहते. ओके, यालाच काय म्हणलं जातं रिलेटिव्ह पुअर्टी. ओके, यालाच काय म्हणलं जातं रिलेटिव्ह पुअर्टी. ठीक आहे. समजलं? पुढे अजून काही त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, ते मात्र आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पुढे कंटिन्यू करूया. ठीक आहे. इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते पण आपण पुढे नेक्स्ट लेक्चरमध्ये काहीतरी की कंटिन्यू करू. थांबूया आपण इथे. ठीक आहे. थँक्यू लॉट.